नाशिकमधील गोदा किनारी स्थित असलेल्या या देवीची कथा तुम्हाला माहिती आहे का? नमस्कार, मी किशोरदा. आज आपण आलो आहोत सांडव्यावरच्या देवीच्या दर्शनाला. सप्तशृंगी गडावरची देवी थेट नाशिकला कशी आली याची एक आख्यायिका सांगितली जाते. नारोशंकरराजे बहादर हे सप्तशृंगी देवीचे निस्सीम भक्त होते. दर पौर्णिमेला ते घोड्यावरून देवीच्या दर्शनाला जात असत. पण पुढे वयोमानानुसार त्यांना गडावर जाणे कठीण वाटू लागले. तेव्हा त्यांनी देवीची प्रार्थना केली. त्यावेळी देवीने त्यांना दृष्टांत दिला, ठीक आहे, मी तुझ्यासोबत तुझ्या घरी येईल, मात्र माझी एक अट आहे. तू मागे वळून पाहू नकोस. तू जर मागे वळून बघितले तर मी आहे त्या ठिकाणी थांबे. नारोशंकरांनी देवीची अट मान्य केली. ते पुढे आणि त्यांच्या मागे देवी निघाली. पण पंचवटीमध्ये आल्यानंतर नारोशंकरांना शंका आली की देवीने मला फसवले तर नाही. त्यांनी मागे वळून बघितलं. साक्षात सप्तशृंगी निवासिनी त्यांच्या समोर उभी होती. ती म्हणाली, मुला, तुझ्या मनात शंका आली, आता मी इथेच थांबेल. देवी ज्या ठिकाणी अदृश्य झाली त्या जागेवर नारोशंकरराजे बहादर यांनी मंदिर बांधले. या मंदिराला सुमारे 250 वर्ष जुना इतिहास आहे.